भारत पाक दरम्यान आशिया चषकात सामना होणार, पाक सोबत का खेळायचं, भारतीय सत्तापले. कणकवलीच्या बाजारपेठेत मटका, मंत्री नितेश राणेंनी टाकली धाड, मंत्र्यांच्या नंतर कणकवली पोलीस मटक्याच्या अड्ड्यावर. भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतून विरोध, सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद पुन्हा पेटला. सुदर्शन रेड्डींनी उमेदवारी अर्ज भरला, सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगेंची उपस्थिती. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबरला. मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन, सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी फोन. राज ठाकरेंच्या भेटीचा खरा अजेंडा उघड, अर्बन नक्षलपेक्षा नागरी समस्या सुधारा, मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर राज ठाकरे यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे भेटीमुळे ठाकरे गटात अस्वस्थता, ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गोंधळ कायम. धानोरकर कुटुंबात राजकीय फूट, प्रतिभा धानोरकरांचे दीर अनिल धानोरकर भाजपात, भद्रावती पालिकेचे राजकीय समीकरण बदलणार. संसदेचं पावसाळी अधिवेशनही विरोधकांच्या गोंधळामुळे गाजलं, लोकसभेत 120 तासांचं लक्ष असताना केवळ 37 तासांचीच चर्चा, तरीही लोकसभेत 12 आणि राज्यसभेत 14 विधेयकं मंजूर. वेल्हेच्या नामबदलाला केंद्राची मान्यता, वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार. पर्युषण काळात कत्तलखाने सुरूच राहणार, मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ, जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. मुजोर भोंदू बाबा हबीबुल्ला अटकेत, नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेवर अत्याचार. कबूतर हत्ती हे विषय नागरी समस्यांपेक्षा मोठे झालेत, नागरी समस्या सुधारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला, राजकडून विकासाची आणखी एक ब्लूप्रिंट. शेतकरी कर्जमाफी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडचं लक्षवेधी आंदोलन, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ताळीनाद करत वेधलं लक्ष. जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण, विनापरवानगी झाडं कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. कुत्र्यांच्या त्रासासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल. राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर. नाशकात पाऊस थांबला, मात्र गावात पाणी भरलेलंच, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं जागोजागी पाणी तुंबलं. उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, पंढरपुरात पूरस्थिती, व्यास नारायण झोपडपट्टी, अंबिकानगरमधील घरात शिरलं पुराचं पाणी. नांदूर मध्यमेश्वर धरणातून 8 वक्रकार गेटच्या माध्यमातून 45,765 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शहापुरात खड्ड्यांचा अनोखा निषेध, युवकानं चक्क खड्ड्यातील घाण पाण्यात धुतलं तोंड. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 8 प्रकरणांमध्ये जामीन मंजूर, मात्र 9व्या खटल्यातील जामीन अर्जावर निकाल प्रलंबित असल्यानं तूर्त मुक्काम तुरुंगातच. जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅब्सला मंत्री गटाची मान्यता, आता 4 ऐवजी फक्त 2 स्लॅब असतील, दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता. पाकड्यांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी केंद्र सरकारचा अजब तर्क, म्हणे बहुसंख्यीय सामने खेळायला काय हरकत. बाप्पाचा उत्सव तोंडावर, तयारीसाठी भक्तांची लगबग, खरेदीसाठी मुंबईकरांची दादर मार्केटमध्ये एकच गर्दी.